नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मागं इकडे घंटी वाजत असेल, तिकडे आरती चालली आहे. माझा थोडा स्पीकर पण फोनचा खराब झाला आहे बघा. तर मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये सरकीच्या आणि कपाशीच्या. तर बघू शकता तुम्ही मागं. तर बघून घ्या, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आपण आलो बघा बघायला आपण सरकी. तर यंदाचं असं झालं आहे बघा की सरकार काय लक्ष देते. आता इलेक्शन जवळ आलं आहे बघा आणि सरकार पण आपल्याकडे लक्ष देत नाही बघा. आता असं झालं आहे बघा की मागच्या वर्षी पण कापसाला भाव अजिबात भेटला नाही, पण यंदा काय माहीत सरकार भाव देतं. यंदा पण तसं जर झालं तर शेतकऱ्यांना स्वस्तात कापूस शकून देणे बघा. अशी कपाशीची व्यवस्था आली. पुन्हा पाणी पण जगू देत नाही. पाणी आता साहेबीन सारी भिजून गेली. तर आता कपाशीला काय होतं आणि काय नाही, तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की सरकार भाव देतं नाही बघा. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर तूर लावली आहे की नक्की कमेंटद्वारे कळवा की तूर बघा. तूर पण लावायचं शेतामध्ये. एक तूर लावल्यानंतर आपल्याला घरी कामं येते, डाळ होते, ते होते आपल्या तुरीच्या डाळीमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपण आलो आहे सरकीपाशी आणि बघूच्या कपाशी बघू शकतात मागे. तर हे बघा मागं कपाशी कशी आलेली आहे बघा. आणि मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार आहे बघा की जे कापसाचे भाव आहे का बघा. कापसाचे भाव एक अंदाज असा आहे की वाढू शकतात, नाही तर कमी बी होऊ शकतात. जास्त कापूस ज्या याच्यामध्ये निघला की ते कमी होतात, नाही तर वाढतात, असे अंदाज शेतकरी देतात. आणि जे आपले भाव वाढून देणार असतात सरकार आणि मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे लक्ष द्या, थोडं भाव वाढून द्या. काऊन की काही जिल्ह्यामध्ये मित्रांनो 8,000 असतो, काही जिल्ह्यामध्ये 6,000 असतो, काही जिल्ह्यामध्ये 6,500 असतो. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाव वाढत जातात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण तसं. काय तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि बघा, आता वाढायचं एक अंदाज असा आहे मित्रांनो की भाव वाढू शकतात, नाही तर वाढणार पण नाही. तर भाव असा आला आहे मित्रांनो, कपाशी घटत चालली आहे. पण घटत असताना पण तरी पण सरकार भाव देत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की आम्हाला भाव द्या. 8 नाही तर 7,000 पण तरी चालतो. 11,000 नाही तर 12,000 देऊ, नसलं तरी चालेल. 10 लोक कसा बी भाव पाहिजे शेतकऱ्यांना. शेतकरी इतकं कष्ट कोणी करत नाही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या शेतामालातील शेतीला जे कपाशी आहे तिला तर खताचा खर्च, औषधाचा खर्च तर होऊन गेला. तो जर नाही फिटला भाव दिल्यावर, तर मग आता शेतकरी काय करणार तुम्ही नक्की सांगा. तर बघू शकता तो पण नाही खर्च फिटवायला यंदा. शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की यंदा खर्च फिटतो तर नाही फिटत, असं झालं आहे शेतकऱ्यांना. तर मित्रांनो, यंदा कसा बी पाहिला तर एक एकर कपाशीला 15-16 हजार रुपये खर्च, औषधा पाण्याला खताला खूप जास्त येत असेल, पण मी एवढं काढलं नाही. तर बघू शकतात, तर सरकारने आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि 15 तर आपल्याला 9 ते 10,000 भाव द्यायला पाहिजे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आणि व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर चला मग भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.